हाय हॅलो नमस्कार. तुमचं स्वागत आहे आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये. तर इथे सकाळची वेळ आहे आणि मुलांच्या टिफिनची तयारी चालू झाली आहे माझी. तर तुम्ही बघू शकता टिफिनसाठी मी इथं हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. तर हरभऱ्याची भाजी म्हणजे नेमकी काय? हरभरा म्हणजेच चणे. चण्याला आमच्या इकडे हरभरा असे म्हणतात आणि ही भाजी मोस्टली थंडीतच आपल्याला खायला मिळते. आरोग्यासाठी ही पौष्टिक असते. त्याशिवाय खायलासुद्धा खूप चवदार असते. जेवणामधले आपल्याला जर चव लागत नसेल जिभेला तर ही भाजीनी आपल्या जिभेला नक्कीच चव येईल आणि तुम्ही नक्कीच करून बघा. आणि जर तुम्हाला ही भाजी माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते तेही सांगा. तर ही भाजी आमच्याकडं मेथी ज्या पद्धतीने आपण बनवतो त्या पद्धतीने ही भाजी बनवतात. तर इथे मी ही भाजी 3-4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. मात्र या भाजीसाठी मेहनत खूप लागते. ही भाजी घरी आणल्यानंतर तिला खूप अशी झटकून घ्यावी लागते. त्याच्यामध्ये आळ्या असण्याची शक्यता असते. त्यामुळे झटकून निवडून वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावं लागते. हे काम मी आदल्या दिवशी केल्यामुळे माझा तेवढा वेळ वाचलेला आहे. आणि हो, भाजी धुवायच्या अगोदर तिला 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये 1-2 चमचे मीठ टाकून तशीच ठेवायची भिजत. नंतर मग ते 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तर ही भाजी खायला खरंच अप्रतिम लागते. अगदी सोपी असते बनवायला, फक्त तिला क्लीन करायला मात्र तेवढी मेहनत लागते. तर या भाजीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे हे थोडेसे जाडच अशी त्याची भरड करून घेतली आहे. आणि आपण ज्या पद्धतीने मेथी घरात बनवतो ना त्याच पद्धतीने ही भाजी बनते बघा. आणि या भाजीसाठी आपण पहिली कढई गॅसवर ठेवणार आहोत आणि ती भाजी धुवून घेतली आहे ती भाजी या कढईमध्ये टाकणार आहोत. तर याच्यामध्ये मी तेलाचा वापर नाही केला. तेलाचा वापर मी अगदी शेवट करणार आहे. तर ही भाजी पहिली टाकून घ्यायची आणि त्यामध्ये आपण केलेला कूट म्हणजे लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचा तो याच्यात टाकणार आहोत. त्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाका आणि थोडंसं पाण्याचा हबकाही मारा, जेणेकरून भाजी चांगली शिजेल. आणि कोरडी भाजी खायला छान लागत नाही. थोडासा पाण्याचा हबका मारा म्हणजे ती व्यवस्थित शिजेल. मेथीच्या तुलनेत हिला शिजायला थोडासा वेळ लागतो, पण भाजी मात्र अप्रतिम होते आणि मेथीपेक्षा थोडीशी वेगळीच लागते. तर काही मिनटं वाफ काढल्यानंतर ती भाजी त्या भाजीला तेल टाकून हलवायला विसरू नका. आणि हलकीशी कोरडी झाली म्हणजे तुमची भाजी तयार आहे असं समजा. खाण्यात अप्रतिम लागते आणि नक्की ट्राय करून बघा. तर इथे मुलांच्या डब्यासाठी मी आता चपात्या बनवायला घेतल्या आहे. चपातीचं पीठ हे नेहमी थोडा वेळ अगोदर भिजवून ठेवते, त्यामुळे चपात्या अप्रतिम होतात आणि फुलतातसुद्धा खूप छान. तर ही हरभऱ्याची भाजी आहे ती माझ्या आईवडिलांनी दिलेली आहे आणि घरच्याच शेतातली असल्यामुळे ती अगदी कोवळी आणि वरची जी पान असतात त्याचीच भाजी आहे आणि खूप छान लागते आणि अप्रतिम लागते भाजी. आणि आता ही भाजी भाजी मंडईमध्ये बाजारामध्ये सुद्धा आपल्याला मिळून जाते. तर तुम्ही घ्या आणि नक्की ट्राय करून बघा. थोडासा फरक असतो भाजीमध्ये, कारण आपण घरी जेव्हा खुडतो घरासाठी तेव्हा आपण कोवळी पानावरची घेत असतो. पण आता बाजारात मिळणाऱ्या भाज्या ह्या कशाही खुडल्या जातात, त्यामुळं त्याच्या चवीमध्ये थोडा फरक पडू शकतो किंवा त्याच्या टेक्स्चरमध्ये थोडा फरक पडू शकतो. तर असो. Old acquaintance we forgot and never thought upon. The flames of love extinguished and fully past and gone. It's thy sweetheart
घरातली कामं उरकून तन्मयच्या शाळेतही जायचं होतं. जाता जाता थोडीफार कामं होती तीही केली. तर तुम्ही इथं बघू शकता मार्टमध्ये जायचं होतं. मला घरातमध्ये तेल संपत आलेलं होतं, तर खूप महत्त्वाची गोष्ट होती त्यामुळं जायलाच लागलं. तर मार्टमध्ये आम्ही इथे गेलो. तर तेल घेतलं आणि त्यासोबत असा वेगळा असा बिस्किट पुडा नजरेस पडला म्हणून बोललो बिस्किटसुद्धा घ्यावं. नेहमी बिस्किट पुडा माझ्या घरात येत नाही. महिन्यातून एखाद दुसरा टायमिंगला बिस्किट पुडे येतात. तर म्हणलं मुलांसाठी चला घेऊ आज. तर तेही घेतले. तर लहानपणी आपण किस्मी म्हणून चॉकलेट खाल्ले होते. तर आता किस्मी म्हणूनही बिस्किट पुडा आला. तर बोललो बघू कसा लागतो. तर हा किस्मी नावाचा पुडा होता आणि तो दालचिनी फ्लेवरचा होता. अगदी पार्लेजीची बिस्किटच होती आतमध्ये, पण फ्लेवरमध्ये फरक होता. पण छान लागत होती ती. तर इथं बघा मी वेलचीसुद्धा घेतलेली आहे आणि वेलची संपलेली होती. वेलचीची पावडर नेहमी करून ठेवते, पण मेन वेलची जी असते अख्खी ती आपल्याला लागते मसाले भात किंवा ग्रेव्हीसाठी. तर ती आणली आणि इथं बघू शकता तेलाचे भाव पण अगदी खूप वाढलेत. पहिलं 1200-1300 किंवा 1500पर्यंत भेटत होता. तो आता 25ला भेटतो तेलाचा डबा. तर चला महागाई तर वाढतच राहणार. तर दिवसभरातली कामं आणि शाळेचा पोरांचा अभ्यास घेतल्यानंतर संध्याकाळी इथं मी जेवणामध्ये थोडंसं पटकन होणारं असं जेवण केलं आहे. अशा याच्यामध्ये मी भाकर, इंद्रायणीचा भात आणि बेसन केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला या जेवायला. भेटू पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.